नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू टमके फॅमिली इन युरोप। आज आम्ही आलो आहोत ॲम्स्टरडॅममध्ये। आई, मी, शरण्या आणि मंदार एका खास कारणासाठी, कारण आज ॲम्स्टरडॅममध्ये जगन्नाथ यात्रा सुरू होणार आहे। तर आत्ता आम्ही आहोत डॅम स्क्वेअरमध्ये आणि तुम्हाला दाखवते मी की इथे कशा प्रकारे या रथयात्रेचं इस्कॉन मंदिराकडून आयोजन केलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ॲम्स्टरडॅम फिरवलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा हा डॅम स्क्वेअर दाखवला होता, पण आज मात्र या डॅम स्क्वेअरचं रूप एकदमच पालटून गेलेलं आहे, कारण इथे एक भारतीय फेस्टिवल सेलिब्रेट होतोय। Please, can you introduce yourself as well? Yeah, Hare Krishna everyone. I'm Siddharth Vij, born in India, bring the culture of India to Netherlands. I was brought for my work in 2018 to be in this beautiful city, in this beautiful country, and so far we have been able to enjoy this country and also enjoy the culture of India. इथे आज यांनी तुळशी सुद्धा विकायला ठेवलेल्या आहेत। विकायला नाही म्हणता येणार, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही तुळस घ्या आणि त्याचे जे पैसे आहेत ते तुम्ही डोनेट करा तुमच्या स्वइच्छेने, पण तरी सुद्धा कमीत कमी 10 युरो तुम्हाला पे करायचे आहेत। त्यानंतर इथे बघा, आज प्रचंड गरमी आहे, 26-27 डिग्री टेम्परेचर आहे, त्यामुळे गोळेवाला सुद्धा आहे, अगदी भारतीय पद्धतीने गोळा बनवून देत आहेत ते। तर मी सुद्धा इथून 2 गोळे आता घेते, शरण्यासाठी आणि आईसाठी। डॅम स्क्वेअरमध्ये आता ही रथयात्रा येते। इस्कॉन टेम्पल ॲम्स्टरडॅममधून ही यात्रा निघाली होती। दे पाईपच्या इथे हे टेम्पल आहे, तिथून ही यात्रा निघाली होती दुपारी 12-12:30ला आणि त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट 2:30-3 वाजत आलेले आहेत, तेव्हा ही यात्रा इथे येते आहे। फक्त भारतीय नाही तर युरोपमधील सुद्धा अनेक नागरिक तुम्हाला या रथयात्रेत सहभागी झालेले दिसतील आणि श्रीकृष्णाचं, जगन्नाथाचं गुणगान गाताना दिसत आहेत। पलीकडच्या रस्त्यावरून ही रथयात्रा चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कितीतरी लोक त्यांची कामं सोडून इथे रथयात्रेचा व्हिडिओ करण्यासाठी थांबलेली आहेत आणि बरेचसे फॉरेनर सुद्धा या रथयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत।
ॲम्स्टरडॅममधल्या रस्त्याचं रूप आज पूर्ण पालटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रॅमला सुद्धा जायला रस्त्यावर जागा नाही आहे. इतकी गर्दी आता इथे झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे आणि फक्त भारतीय नाही तर इथली लोकल लोकंसुद्धा यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि ती सुद्धा एन्जॉय करतायत. ज्या फॉरेनर राज्य आहेत ना त्यांनी माझ्या आईच्या हातात तुळस पाहून आईला अगदी वाकून नमस्कार केला, तुळशीला नमस्कार केला. इतकं यांना आपलं कल्चर समजलं, याचं मला खूप कौतुक वाटतंय. मथुरा, द्वारका, बद्रीनाथ, श्रीरंगम, पुरुषोत्तम क्षेत्र निवासितम, समस्त प्राणिनां हृदयस्थ निवासितम, परीक्षित, प्रह्लाद, पांडवादि भक्त रक्षक, कंस चाणूर संहारक, पूतना दृढावर्त मर्दक, खरदूषण रावणादि असुर घातक, कालिया नाग मस्तक नर्तक, धर्मस्य साक्षात मूर्तिमंत, देवकी पुत्र, यदुकुल नायक, राजाधिराज, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री 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 जगन्नाथ स्वामी की, श्री बलदेव दाऊजी रोहिणी नंदन बलभद्र स्वामी की, श्रीमती अर्जुन प्रिया सुभद्रा महारानी की. जगन्नाथ स्वामी नयन लोकगामी, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, नयन पथगामी भव तुम्हें, नयन पथगामी भव तुम्हें. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय जगन्नाथ. रथाचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यामुळे आत्ता यांनी प्रसाद वाटपाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती प्रचंड गर्दी आहे. म्हणजे डॅम स्क्वेअरच्या इथे 2 लाईन लावलेल्या आहेत आणि बघा शेवटपर्यंत त्या गल्लीमध्ये लाईन गेलेली आहे. इतकी लाईन
इथे लागलेली आहे आणि या लोकांनी 5000 लोकांसाठी प्रसाद बनवलेला आहे. विविध प्रकारच्या भारतीय वस्तू, खेळणी यांचे इथे स्टॉल लावलेले आहेत. देवी देवतांच्या मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, सगळ्याचे स्टॉल्स इथे आज लावलेले आहेत आणि बरीचशी लोक इथे राहणारी सुद्धा याची खरेदी करत आहेत. त्याचबरोबर स्पिरिच्युअल बुक्स आहेत, त्याचे सुद्धा स्टॉल इथे आहेत. आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत इकडे हे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आम्ही इथे हे छोले भटुरे घेतलेले आहेत. शरण्याला ते फार आवडतात आणि त्यानंतर मंदारने आम्हाला हा प्रसाद आणून दिलेला आहे. याच्यामध्ये पुलाव आहे आणि पायनॅपल शिरा आहे. इथे फक्त भारतीय नाही तर इथल्या लोकांचा सुद्धा कल्चरल परफॉर्मन्सेस आहेत आणि भारतीय प्रोग्राम जरी असले तरी इथली लोक किती शांतपणे बसून ते प्रोग्राम बघतात, ते पण भर उन्हामध्ये. मंडळी, संध्याकाळ होईपर्यंत हे परफॉर्मन्सेस चालूच राहणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.